हॅलो समजा मित्रांनो, ग्रोथ पार्टनर्स व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण टॅली प्राईममध्ये इंटरेस्ट कॅल्क्युलेशन कसं एनेबल करायचं आहे आणि ते कसं यूज करायचं आहे म्हणून बघू. आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेशन कशाला आपण टॅलीमध्ये एनेबल करायचं आहे म्हणून एक्झाम्पल आपण लोन घेतलेलं राहते त्यांनी एवढं दिवस म्हणून राहते ते झाल्यावर त्यांनी इंटरेस्ट कॅल्क्युलेट द्यायचं असते टॅलीमध्ये. आणि आपण काहीतरी कस्टमरला कोणतं प्रोडक्ट सेल केलं राहते त्यांनी टाईम लिमिट झाल्यावर त्यांनी पेमेंट करते. सो ते टाईमला आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेशन टॅलीमध्ये करू शकतो. आता मी टॅली ओपन केलेलं आहे गेटवे ऑफ टॅली स्क्रीनवरती. ह्याच्यामध्ये आपण ते फर्स्ट ऑप्शन एनेबल करायचं असते. त्याला शॉर्टकट की असते F11 कॉन्फिगर. ह्याच्यामध्ये फर्स्ट ऑप्शन आहे अकाउंटिंग आणि ह्याच्यामध्ये एनेबल इंटरेस्ट कॅल्क्युलेशन इन असते. आपण पहिला येस करायचं असते आणि कंट्रोल करून आपण सेव्ह करायचं असते. नेक्स्ट आपण एक ओचर क्रिएट करू, सेल्स ओचर. शॉर्टकट की आहे F8 आणि पार्टी अकाउंट नेममध्ये आपण क्रिएट करू. एक्झाम्पल एक पार्टी नेम ABC आणि सन्ड्री डेटास आणि तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसते ॲक्टिव्ह इंटरेस्ट कॅल्क्युलेशन. आपण हे येस करायचं असते, एंटर. आणि इंटरेस्ट पॅरामीटर्स म्हणून एक ऑप्शन असते. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कॅल्क्युलेट इंटरेस्ट ट्रान्झॅक्शन्स बाय ट्रान्झॅक्शन्स, हे आपण येस करायचं असते. नेक्स्ट आपण इथं रेट द्यायचं असते. टाईमचं लिमिट झाल्यावर आपण एक रेट द्यायचं असते एवढं पर्सेंटेज म्हणून. मी एक्झाम्पल पर्सेंटेज 10 देते. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही मंथ, डेज, इयर्स पण सिलेक्ट करू शकता. मी एक्झाम्पल 30 डेज मतलब 1 मंथ मी सिलेक्ट करते. आणि ह्याच्यामध्ये असते इंटरेस्ट बॅलन्स, ऑल बॅलन्स, क्रेडिट बॅलन्स आणि डेबिट बॅलन्स. मी सेल्स करायला लागले सो मी इथं सिलेक्ट करते डेबिट बॅलन्स आणि एंटर, एक्सेप्ट. आपण ही एंट्री आता पास करू. आयटम सिलेक्ट करू, एक्झाम्पल कम्प्युटर आणि क्वांटिटी 1. तुम्ही इथं बघू शकता अमाऊंट आलेलं आहे 50,000. नेक्स्ट जस्ट आपण एंटर करू. इथं इवेबल विचारायला लागले सो आपण इथं नो करू, इवेबल, एंटर. अजून एक इथं स्क्रीन ओपन होते बिल वाईज डिटेल्स. हे टाईप ऑफ रेफरन्स न्यू घ्यायचं असते. मतलब आपण फर्स्ट न्यू एंट्री करायला लागले सेल्स आणि इथं ऑटोमॅटिक वोचर नंबर फेच होते आणि ड्यू डेट और क्रेडिट डेज म्हणून असते. मी इथं सिलेक्ट करते क्रेडिट डेज 10 जुलै आणि 25, एंटर. तुम्ही इथं बघू शकता 30 डेज झाल्यावर हे कस्टमरला इंटरेस्ट कॅल्क्युलेशन होते. सो हे एंटर करून आपण एक्सेप्ट घेऊ. सो जस्ट आपण बॅक येऊन बघू आता इंटरेस्ट कॅल्क्युलेशन कसं झालेलं आहे. ते कसं बघायचं आहे म्हणजे इथे एक ऑप्शन असते डिस्प्ले मोर रिपोर्ट्स आणि स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स. इथे एक ऑप्शन आहे इंटरेस्ट कॅल्क्युलेशन्स आणि इंटरेस्ट रिसिवेबल्स. तुम्ही इथं बघू शकता पिरियड पण चेंज करायचं असते F12. आता कोणचं पण इथं इंटरेस्ट तुम्हाला नाही दिसेल. मतलब आपण फर्स्ट 30 डेज दिलेलं असते सो आपण इथं पिरियड चेंज करून घेऊ. 1 एप्रिल 25 and 25 and 31 जुलै 25. तुम्ही इथं बघू शकता ABC कंपनी आपण तेव्हाच क्रिएट केले ते लेजर. त्यांना आपण 30 डेज टाइम दिलते. सो हे 1 जुलै आल्यावर इथं यांना इंटरेस्ट कॅल्क्युलेट होते. तुम्ही इथं बघू शकता कम्प्युटरचं अमाऊंट असते 50,000 आणि इंटरेस्ट अमाऊंट असते 8,500. सो असं तुम्ही पार्टीला इंटरेस्ट कॅल्क्युलेशन टॅलीमध्ये करू शकता. तुम्हाला ह्याच्यामध्ये काही तर डाऊट्स राहील तर आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर असते, तुम्ही कॉल पण करू शकता. थँक्यू.